प्राध्यापक डॉक्टर PR मळसने सर यांना विनंती करते की त्यांनी श्री प्रशांत पुप्पल सर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉक्टर संजय खेडे सर यांना विनंती करते की त्यांनी प्रशांत पुप्पल सर यांना शॉल, श्रीफळ व मेमेंटो देऊन त्यांना सन्मानित करावे. तर आता मी विवेकानंदांच्या युवकांना संदेश या विषयावर विवेचन करण्याकरिता आजचे प्रमुख अतिथी श्री प्रशांत पुप्पल सर यांना आमंत्रित करते. मी आज इथे येण्यापूर्वी तुमच्या मळसणे सरांना व्हॉट्सॲप केला होता की या हॉलमध्ये जे कोणी विद्यार्थी येणार आहेत या व्याख्यानासाठी म्हणून नोटबुक्स किंवा नोटपॅड आणि पेन त्यांना प्लीज आणायला सांगा, असं मी सरांना सांगितलं होतं. माझ्या मते तुमच्याकडे आहे की नाही मला आय डोंट नो. आहे का? बॅगेत आहे. बरं, नुसतं बॅगेत नका ठेवू बेटा, ते काढून ठेवा, कारण मी काही तुम्हाला बऱ्याचशा प्रॅक्टिकल टिप्स देणार आहे जेणेकरून तुमचा भविष्यकाळ हा चांगला होईल आणि तुमच्या आईबाबांना आणि तुमच्या शिक्षकांना तुमचा अभिमान वाटेल. पहिल्यांदा प्रणाम मंत्र म्हणूयात आपण एकत्र. मी एक ओळ म्हणेन, तुम्ही माझ्या पाठोपाठ ती ओळ प्लीज म्हणा. ठीक आहे? जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे. नमस्कार. मंचावरती उपस्थित असलेले आदरणीय खेरडे सर, तुमच्या कॉलेजचे प्राचार्य आहेत, आदरणीय मळसणे सर, आदरणीय जोशी सर, माझ्या समोर या ऑडिटोरियममध्ये उपस्थित असलेले सर्व तुमच्या कॉलेजचे आदरणीय प्राध्यापक आणि माझे विद्यार्थी बंधू भगिनींनो, स्वामी विवेकानंदांचा युवकांना संदेश हा विषय मी घेतलेला आहे आणि तुमच्या या रौप्य महोत्सवी वर्षाचं तुम्ही जे काही ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे युवानंद 2024 म्हणून, तर या युवानंदमध्ये आनंद हा शब्द येतो, लक्षात घ्या. आणि आनंद हा जो विषय आहे हा पराविद्येचा भाग येतो. आता तुम्हाला मी थोडक्यात सांगतो मी काय म्हणतोय ते. पराविद्येचा भाग असं मी म्हटलं. स्वामी विवेकानंद सांगतात की एखाद्या पक्षाला जर आकाशात उंच भरारी घ्यायची असेल तर त्याचे दोन्ही पंख सामर्थ्यवान असले पाहिजेत. दोन्ही पंख त्याचे सामर्थ्यवान असतील, इक्वली सामर्थ्यवान असतील. तुम्ही सगळे इंजिनियर्स आहात, टू बी इंजिनियर्स. इक्वली स्ट्रेंथ त्याच्यामध्ये असेल तर तो आकाशात उंच भरारी घेऊ शकतो. आता या दोन पंखांची उपमा विवेकानंद दोन विद्यांना देतात. पूर्ण जगामध्ये जे काही ज्ञान उपलब्ध आहे त्या ज्ञानाची फक्त दोन ग्रुपमध्ये विभागणी करता येते. पूर्ण जे काही ज्ञान आहे त्यातला एक भाग म्हणजे त्याला म्हणतात अपराविद्या. आणि ही अपराविद्या म्हणजे फिजिकल सायन्सेस. तुम्ही जे काही इंजिनिअरिंग शिकता, बायोलॉजी शिकता, इतिहास, भूगोल, मॅथमॅटिक्स, जे काही काय ती सगळी विद्या येते अपराविद्या कॅटेगरीमध्ये येते.
आणि दुसरी कॅटेगरी जी आहे ज्ञानाची, त्याला म्हणतात पराविद्या, ब्रह्मविद्या किंवा अध्यात्मविद्या. सो एका पंखाला विवेकानंद उपमा देतात अपराविद्येची, आणि एका पंखाला विवेकानंद उपमा देतात पराविद्याची. अपराविद्या आणि पराविद्या लक्षात घ्या. आणि हे विवेकानंद आज युवकांसाठी का प्रेरणास्त्रोत आहे, याचं कारण असं की हे दोन्ही पंख, त्यातला एक पंख ताकदवर करण्यासाठी आपल्याला फार काही लेक्चर्स ऐकावी लागत नाहीत. तुम्हाला लहानपणापासून अगदी 9वी पासूनच लक्षात आलं असेल, 10वीत गेल्यावर तर आचारसंहिताच लागू होते घरामध्ये. 12वीत तर अजूनच डेंजर सगळा प्रकार. तुम्हाला उत्तम क्लासेसला घातलं जातं, आई वडील भरपूर पैसे खर्च करतात, चांगल्या इन्स्टिट्यूट्समध्ये ऍडमिशन घेतात. सगळा फोकस समाजाचा, आपल्या पालकांचा, आपल्या शिक्षकांचा तुमच्या या अपराविद्येशी संबंधित कोर्सेसवरती असतो, ज्ञानावरती असतो. सगळेजण त्याच्यावर भर देतात. गणितात किती मार्क पडले, 94 का पडले, 96 का नाही, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना तुम्हाला अनुभव आहे. पण आपण आता इतकं त्या मार्कांवरती लक्ष केंद्रित करत चाललेलो आहे की दुर्दैवानं हा पराविद्येचा दुसरा जो पंख आहे की जो आमच्या विद्यार्थ्यांसाठी, आमच्या युवकांसाठी आकाशात भरारी घेण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतो, दुर्दैवानं पालकांचं लक्ष त्याच्याकडे जात नाही. त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट आपण काहीच करत नाही. तुमचं भाग्य असं आहे की तुमच्या या कॉलेजमध्ये शिवाजी महाराजांचा प्रेझेन्स आहे. मी पुतळा म्हणणार नाही, त्या आत्मस्वरूपात शिवाजी महाराज तुमच्या कॉलेजमध्ये आहेत बेटा, एवढं लक्षात ठेवा. माझ्या शब्दावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे, पण माझा त्याच्यावर 100% विश्वास आहे. विवेकानंद इथे उपस्थित आहेत त्या आत्मस्वरूपामध्ये. विवेकानंदांची पत्र तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये एक पत्र विवेकानंदांनी असं लिहिलंय की हे पत्र जो कोणी वाचेल त्याला माझ्या आत्म्याची धग जाणवेल. माय स्पिरिट विल कॅच हिम, माझा भाव तो कॅच करेल. पहा, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद किंवा अशी जी दिग्गज संत महापुरुष आपल्या राष्ट्रामध्ये होऊन गेले, ह्या लोकांची जर चरित्र आपण डोळसपणे वाचली तर ते आपल्या जीवनातले टर्निंग पॉइंट्स ठरू शकतात. आपण कित्येक वेळा यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती बघतो किंवा IAS वगैरे वगैरे हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स क्रॅक केलेल्या मुलांचे लेक्चर्स ऐकतो. हे जे टर्निंग पॉइंट आहे, इथे बसलेल्या प्रत्येक मुलाच्या मुलीच्या जीवनामध्ये टर्निंग पॉइंट येऊ शकतो. नुसते मार्क कमवून टर्निंग पॉइंट येत नाही, मी तुम्हाला सांगतो. त्या टर्निंग पॉइंटसाठी काहीतरी चांगल्या विचारांचं अधिष्ठान असावं लागतं. चांगल्या विचारांचं अधिष्ठान असावं लागतं. कळलं की नाही? आणि ह्याच्यासाठी ह्या संत महापुरुषांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण अभ्यासल्या पाहिजेत. मी खूप क्रिटिकल शब्द वापरतोय, अभ्यासल्या पाहिजेत. शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासलेली या कॉलेजमध्ये किती मुलं असतील मला माहिती नाही, हात वरती करा की ज्यांनी डेप्थमध्ये जाऊन अभ्यास केला. स्वामी विवेकानंदांचं चरित्र डेप्थमध्ये जाऊन अभ्यास केलेले किती जण आहेत? दुर्दैव आपलं असं आहे की आपल्याला जे शिकवलं जातं शाळेमध्ये त्याच्यामध्ये विचार करायला शिकवलं जात नाही, अभ्यास करायला नीट शिकवलं जात नाही. आपण जे काही भारंभार मार्क कमवतो आजकाल ते कसे कमवलेले असतात? 10वी मध्ये 12वी मध्ये वगैरे. गाळलेल्या जागा भरा, सगळ्यांचा आवडता प्रश्न, एका वाक्यात उत्तर द्या, असेच प्रश्न सोडवले बऱ्यापैकी. आणि नंतर जोड्या लावा. एका कॉलम मध्ये लिहिलेलं असतं पटेल, गांधी, टिळक आणि दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेलं असतं लोकमान्य, सरदार आणि महात्मा. मग आपण हुशार असतो खूप, जोड्या लगेच लावतो. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सरदार पटेल, 3 जोड्या लावल्या, 3 मार्क तुम्ही घेतले, मी पण घेतले रे. लक्षात आलं की नाही? असे मार्क घेत 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 आपण एवढे मार्क कमवायला लागतो की घरच्यांना वाटतं आपल्या 10 पिढ्यात एवढे मार्क कोणाला मिळाले नाही, माझा सोन्या आणि माझी सोनी काय, सगळा आनंदी आनंद. मी सांगतो हे कशासाठी की आज क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन मध्ये आपला देश विकसित नाहीये, त्या लोकांशी कॉम्पिट नाही करत. न्यूटनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तुम्ही जो शिकतात तेच अमेरिकेतली मुलं सुद्धा शिकतात. सायन्स जे काही आहे, मॅथमॅटिक्स 2+2 4 आपण करतो, ते पण 2+2 4च करतात.
पण क्रिएटिव्हिटी इनोव्हेशनमध्ये ते खूप पुढे लोक आहेत. पेटेंट्स मॅक्सिमम तिकडे फाईल होतात. ओरिजिनल थिंकिंग का नाही आमच्याकडे? आणि आमचीच मुलं तिथे जेव्हा जातात तेव्हा ती चमकतात. आज बघा ना, टॉप कंपन्यांचे बरेचसे सीईओज इंडियन आहेत. ब्रिटनचा प्राईम मिनिस्टर पण ऋषी सुनक आपलाच आहे. मग असं काय परिवर्तन घडलं? मी तुम्हाला जे नोटपॅड आणि पेन हातात ठेवायला सांगितलेलं आहे ते काय मी खूप मोठं जोरदार व्याख्यान देणार आणि त्याच्या नोट्स तुम्ही काढायचे आहेत वगैरे त्याच्यासाठी वगैरे अजिबात नाही. पण मी काही स्पेसिफिक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की ज्याचा अभ्यास गेले जवळजवळ 20 वर्ष मी करतोय. रामकृष्ण मठाच्या माध्यमातून, रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये मी जातो, व्याख्यानं देतो, व्यक्तिमत्व विकास, स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे वगैरे. माझ्या मुलांना, माझ्या मुलींना काय मिळत नाही त्या सिलेबसच्या चौकटीमध्ये ते देण्याचा मी प्रयत्न करतो, फ्रँकली स्पीकिंग. आणि याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा काय रोल आहे, त्यांच्या चरित्राचा काय रोल आहे आणि स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा काय रोल आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि काही पॉइंट्स मी तुम्हाला स्पेसिफिक सांगणार आहे की जे तुम्ही लिहून घ्याल, त्याचा तुम्हाला उपयोग होईल. ॲज सिम्पल एज दॅट. सायमन सिनेक हे नाव लिहून घ्या. सायमन सिनेक, SIMON सायमन फर्स्ट नेम आहे त्या माणसाचं आणि सिनेक हे त्याचं सरनेम आहे. त्याचे व्हिडिओज युट्यूबवरती भरपूर आहेत, ते पाहिले नसतील तर प्लीज पहा. आता सायमन सिनेक कोण आहे हे मी तुम्हाला सांगतो, प्लीज लक्षपूर्वक ऐका. सायमन सिनेक हा HR कन्सल्टंट आहे आणि US गव्हर्नमेंटचा एक मोठा ॲडवायझर आहे, डिपार्टमेंट ऑफ लॉचा आणि लेबर. तो सायमन सिनेक फॉर्च्यून 500 कंपनीज ज्या आहेत त्याच्यामध्ये टॉप ऑफिशियल्सला रिक्रुटमेंट करण्यासाठीचे इंटरव्ह्यूज घेतो. ती त्याची कन्सल्टन्सी आहे. फॉर्च्यून 500 हा शब्द कानावर आलाय तुमच्या कधी? येस ऑर नो? येस, व्हेरी गुड. फॉर्च्यून 500 कंपनी, जगातल्या टॉप 500 कंपन्या. तिथे जे अधिकारी असतात त्याच्या रिक्रुटमेंटला, समजा व्हाईस प्रेसिडेंट घ्यायचा आहे, CEO घ्यायचा आहे, डायरेक्टर पाहिजे आहे, मग मार्केटिंग असेल, जे कुठले डिपार्टमेंट्स असतील त्याच्या रिक्रुटमेंटमध्ये ह्याचं ओपिनियन घेतलं जातं. एवढा मोठा माणूस आहे हा. आणि तो माणूस सांगतो, त्याचं एक खूप सुंदर वाक्य आहे, 21व्या शतकातल्या मुला मुलींनी ऐकण्यासारखं आहे. तो म्हणतो, वी डोंट हायर बिकॉज ऑफ द स्किल्स ऑफ द पर्सन, वी हायर बिकॉज ऑफ द ॲटिट्यूड. खूप महत्वाचं आहे. आपण आता स्किल सगळीकडे ऐकायला येतं, स्किल डेव्हलपमेंट सेंटर, बरोबर आहे की नाही, अपस्किलिंग वगैरे शब्द तुमच्या सगळ्यांच्या कानावर येतात. पण हा माणूस त्याच्या पुढे गेलेला आहे. 21वं शतक राजांनो लक्षात ठेवा, हे त्याच्यासाठी आहे की ज्याच्याकडे नुसते स्किल्स आहेत असं असून चालणार नाही, पण ज्याच्याकडे ॲटिट्यूड आहे. ॲटिट्यूड म्हणजे स्वभाव. आणि ॲटिट्यूडचा अर्थ विवेकानंदांच्या भाषेत जर समजून घ्यायचा असेल तर त्याला ते म्हणतात कॅरेक्टर. म्हणून विवेकानंद म्हणतात, कशा प्रकारचं एज्युकेशन आपल्याला पाहिजे, कशा प्रकारचं पाहिजे एज्युकेशन. तुम्ही फी भरता बरोबर इन्स्टिट्यूटमध्ये, कुठलं एज्युकेशन तुम्हाला पाहिजे. तुम्ही जर केळी घ्यायची असेल विकत तर पैसे दिल्यावर ती केळी पाहून घेता की नाही रे बेटा, भाजी पाहून घेता की नाही, का डोळे झाकून परचेस करता. सो सिमिलरली तुम्ही सगळे स्टुडंट्स आहात तर यू शुड बी इक्वली अवेक. जागा असला पाहिजे की कुठल्या प्रकारचं शिक्षण मी घेतलं म्हणजे पायावर उभं राहू शकेन. विवेकानंद शिक्षणाची व्याख्या देताना म्हणतात, वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच कॅरेक्टर इज फॉर्म्ड. द व्हेरी फर्स्ट थिंग, character is formed. The strength of mind is increased, point number 2. The intellect is expanded, point number 3. And by which one can stand on one's own feet, point number 4. या 4 गोष्टी तुम्हाला शिक्षणातून मिळत असतील तर ते खरं शिक्षण आहे. सायमन सिनेक म्हणतो की आम्ही नुसते स्किल्स आहेत, फार इंग्लिश बोलतो म्हणून घेत नाही, एवढे पेटेंट फाईल केले म्हणून घेत नाही, लीडरशिप क्वालिटीज आहेत म्हणून घेत नाही. टॉप 500 कंपनीजचं मी बोलतोय, दॅट इज ऍप्लिकेबल टू ऑल द इंडस्ट्रीज. तो म्हणतो की आम्ही त्याचा ॲटिट्यूड कसा आहे, स्वभाव कसा आहे, विवेकानंदांच्या भाषेत त्या शब्दाचा समानार्थी अर्थ आहे कॅरेक्टर कसं आहे, चारित्र्य कसं आहे. आणि शिवाजी महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं बेटा तुमच्याशी, तुमच्यामध्ये दम किती आहे, दम. कळलं मी काय बोलतोय? अगदी स्पष्ट मराठी बोलतो.
खूप मार्क मिळाले म्हणजे खूप भवितव्य ग्रेट झालं नाहीये. आपलेच मित्र मैत्रीण आपले नातेवाईक दिसतात ना रे, 40% पास होतात चालेल, पण आज कुठल्या कुठे गेलेत. लक्षात आलं की नाही. आता हे जे जाणं आहे, हे जे यशस्वी होणं आहे, ह्याचं जर डिकोडिंग करायचं असेल तर ते कसं करणार ते मी तुम्हाला स्पेसिफिक सांगणार आहे. कळलं की नाही. सो एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा सगळ्यांनी, की हे 21वे शतक अशाच युवकांसाठी आहे की ज्यांच्यामध्ये दम आहे. दम नुसते मार्कशीट नाही, गॅरंटी नाही जॉब मिळेल की नाही, पण जर दम आहे का ते बघितलं पाहिजे. लक्षात ठेवा. सो आता हे जे कॅरेक्टर आहे, जे विवेकानंद कायम सांगत राहिले की मॅन मेकिंग एज्युकेशन वी वॉन्ट, कॅरेक्टर बिल्डिंग एज्युकेशन वी वॉन्ट, नेशन बिल्डिंग एज्युकेशन वी वॉन्ट. हे कॅरेक्टर मार्केटमध्ये विकत मिळतं का तुम्हाला? नाही मिळणार. हिम्मत मार्केटमध्ये विकत मिळते का? नाही. फिअरलेसनेस, निर्भीडपणा मार्केटमध्ये विकत मिळतो का? साहस, ऍडव्हेंचर मार्केटमध्ये विकत मिळतो का? नाही. एकाग्रता, तुमच्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे एकाग्रतेचा, विद्यार्थी पर्टिक्युलरली आधुनिक विद्यार्थ्यांचा. एकाग्रता टिकत नाही, जास्ती वेळ बसू शकत नाही. 10वीत बघा तुम्ही किती तास अभ्यास करत होता आणि आता इंजिनिअरिंगमध्ये किती तास अभ्यास करताय, तुमचं उत्तर तुम्हालाच मिळेल. लक्षात आलं की नाही. एकाग्रता, हे सगळे फंडामेंटल गोष्टी आहेत. या सगळ्या फंडामेंटल गोष्टी तुमच्या चारित्र्याशी संबंधित आहेत. ह्या सगळ्या फंडामेंटल गोष्टीचे जे ऍटिट्यूड सायमन सिनेक म्हणतोय त्याच्याशी संबंधित आहेत. समस्यांना तुम्ही कसे सामोरे जाणार आहात, संघर्ष तुम्ही कसा करणार आहात, तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय सोसायटीमध्ये. तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाल, तुमच्याकडे ट्रेनिंग प्लेसमेंट डिपार्टमेंट तर चांगलं कार्यरतच असेल. मी कितीतरी इंटरव्ह्यूज जेव्हा मी डायरेक्टर होतो तेव्हा घ्यायचो. ह्या बेसिक गोष्टी आम्ही विचारायचो की बाबा तुझं वय 21 आहे, तू ग्रॅज्युएट आहे आत्ता झालेला, तुझं कॉन्ट्रीब्युशन काय सोसायटीला केलेलं. तू जन्माला येऊन 21 वर्ष झाली, तू 21 वर्षात ह्या समाजाला, तुझ्या पालकांना, तुझ्या कुटुंबाला तुझं कॉन्ट्रीब्युशन काय. बरेच विद्यार्थ्यांकडे उत्तरच असतं, सर आम्हाला चांगले मार्क मिळाले सर. तर हे काय तुझं कॉन्ट्रीब्युशन नाही रे बेटा. कळलं की नाही. तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय हा प्रश्न प्रत्येकाने विचारायला पाहिजे घरी गेल्यावर. व्हॉट इज माय कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी, काय केलेलं आहे. सो ह्या ज्या गोष्टी आहेत बेसिकली कॅरेक्टरशी रिलेटेड, त्या पराविद्येमध्ये येतात. मी तुम्हाला मगाशी जी लिस्ट ऐकवली तुम्हाला की बाबा ह्या गोष्टी पैशाने विकत मिळत नाहीत, आणि मग ह्या जर गोष्टी हव्या असतील तर तुम्हाला चांगलं चारित्र्य घडवल्याशिवाय पर्याय राहणार नाही. ओके. आणि मी आता तुम्हाला काही प्रॅक्टिकल गोष्टी सांगणार आहेत. आता स्किल्स बद्दल आपण पहिल्यांदा बोलू, मग कॅरेक्टर बद्दल पण बोलतो तुमच्याशी, आणि मग काही सॉर्ट ऑफ फॉर्म्युले आहेत. विवेकानंदांनी सांगितले की ज्या फॉर्म्युल्यांवर काम केलं तर काय होईल. पॉवर विल कम, ग्लोरी विल कम, प्युरिटी विल कम, एव्हरीथिंग दॅट इज एक्सलंट विल कम when the sleeping soul rises to the self-conscious activity. विवेकानंदांचा मंत्र एक, पॉवर विल कम, ग्लोरी विल कम. कोणाला पॉवर नकोय इकडे या हॉलमध्ये? ग्लोरी विल कम, कीर्ती कोणाला नकोय? प्युरिटी विल कम, पावित्र्य कोणाला नकोय? पावित्र्याचा संबंध एकाग्रतेशी आहे. आमच्या मुलांचं पावित्र्य त्या पातळीचं नाही म्हणून ते एकाग्र होऊ शकत नाही. आम्ही सुद्धा आहे तो प्रॉब्लेम, आमचा सुद्धा. हे सगळे इटर्नल प्रॉब्लेम्स आहेत आणि सगळ्या माणसांना हे असलेले प्रॉब्लेम्स आहेत. 6 षड्रिपू आहेत आपल्या सगळ्यांना. 6 शत्रू तुम्ही माणसाच्या जन्माला आल्या तुमच्या बरोबर आलेत. ते व्हायरसेस तुमच्या मध्ये इन्स्टॉल्ड आहेत ऑलरेडी आतमध्ये तुमच्या. कुठलेच 6 शत्रू? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. 6 सगळ्यांमध्ये तिथे आपल्यामध्ये. काम, एक्सेसिव्ह डिझायर्स. तुमच्या इच्छा जर तुम्ही घाणेरड्या करायला लागला तर तुमची वाट पण लागते. बरोबर. इच्छांवरती कंट्रोल पाहिजे आपल्याला, राईट. तो व्हायरस तुमच्या प्रत्येकामध्ये बसलेला आहे. तुम्ही वाईट इच्छा केली, तुमची पावलं वाईट मार्गाने जातात. तुम्ही चांगली इच्छा व्यक्त केली, तुमची पावलं त्या चांगल्या दिशेने तुमचं मन घेऊन जाईल. बरोबर आहे. पण तो शत्रू तुमच्यामध्ये बसलेला आहे. तो शत्रू काय, जर निगेटिव्हली बघितलं तर तो शत्रू आहे डिझायर्स. काम, क्रोध, रागाच्या बाबतीत मला काही सांगायची तुम्हाला कोणालाच गरज नाही. सगळे एक्सपिरियन्स आहात तुम्ही. किती वेळा आईवर रागावलो, बापावर रागावलो, किती वेळा तोरा मिरवला आम्ही,
आम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहोत, काय वाटतं तुम्हाला, हो की नाही? वी आर नॉट ऑर्डिनरी पीपल. एवढे मार्क पाठीशी आहेत माझ्या, राईट? काम, क्रोध, लोभ. आज जेवढी काही भ्रष्टाचाराची प्रकरणं बघता तुम्ही, जेवढी काही भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत सगळी जगातलीच सांगतो, कारण ही सगळी इटर्नल ट्रुथ्स आहेत. लक्षात ठेवा, विवेकानंदांनी जे सांगितलेत पराविद्येमध्ये, इट्स अ सायन्स, इट्स अ स्पिरिच्युअल सायन्स, लेट मी टेल यू व्हेरी क्लिअरली. आणि सायन्स मध्ये अशा थिअरीज असतात की दॅट कॅन बी व्हेरीफाईड एनिवेअर. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कॅन बी व्हेरीफाईड एनिवेअर. नुसतं अमरावतीतच लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काम नाही करत, अमेरिकेत पण करतो. नुसतं अमरावतीच्याच लोकांना अनुभव येतो लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा असं पण नाहीये. जगातल्या कुठल्याही माणसाला लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा अनुभव येऊ शकतो, राईट और रॉंग? सो दॅट इज वाय इट इज सायन्स. दीज लॉज कॅन बी tried, can be verified irrespective of the person, caste, creed and the location. Am I right? That is why we honor, we love science. Similarly, विवेकानंदांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, विवेकानंदांसारख्या संत महापुरुषांचं, हे स्पिरिच्युअल सायन्स मधलं कॉन्ट्रीब्युशन आहे. अपराविद्या जी आहे, फिजिकल सायन्सेस तुम्हाला बाह्य जगताचे नियम शिकवतं आणि पराविद्या तुम्हाला अंतर्जगताचे नियम शिकवतं. पण दोन्हीकडे नियम आहेत, दोन्हीकडे लॉ आहेत. तुम्ही ते इग्नोर केले तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार. सिंपल एक वाक्य सांगतो तुम्हाला, पटदिशी पटेल. एक्सेस ऑफ पॉवर, एक्सेस ऑफ नॉलेज विदाउट होलीनेस मेक्स अ मॅन डेव्हिल. हा लॉ आहे. दिस इज द लॉ ऑफ स्पिरिच्युअल सायन्स, लॉ ऑफ पराविद्या. अंतर्जगताचा हा नियम तुम्हाला सांगितला. यू कॅन व्हेरीफाय एनिवेअर. काय सांगितलं मी? एक्सेस ऑफ नॉलेज अँड एक्सेस ऑफ पॉवर. ज्यांच्याकडे भरपूर शक्ती असते, मी IAS ऑफिसर आहे, माझ्याकडे पॉवर आहे, राईट? एक्सेस ऑफ पॉवर, एक्सेस ऑफ नॉलेज, माझ्याकडे ज्ञान आहे खूप. विदाउट होलीनेस म्हणजे चांगुलपणाशिवाय जर या दोन गोष्टी माझ्याकडे असतील तर मी काय होणार? डेव्हिल. एक्सेस ऑफ नॉलेज, एक्सेस ऑफ पॉवर विदाउट होलीनेस मेक्स अ मॅन डेव्हिल, शैतान. आपल्या समाजात असे किती शैतान आहेत. अगदी संसदेपासून जर काढले तुम्ही, मोठी लिस्ट निघेल ना शैतान लोकांची, अगदी आपल्या घरापर्यंत जवळपास येतात. एम आय राईट और रॉंग? हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, दीज आर रिलेटेड टू षड रिपूज, 6 एनिमीज विदिन. व्हायरस जो आपल्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे, त्याचं जर वॅक्सिन तुम्ही बेटा शोधून काढलं नाहीत तर तुमच्या आई वडिलांना पश्चातापाची वेळ येईल तुमच्यामुळे. यू विल बी द कॉज for that bad thing happening to your family. मग ती बेरोजगारी पण असेल, तो घटस्फोट पण असू शकतो, कुठल्याही स्वरूपात तुमच्या भेटीला येणार त्या गोष्टी. किंवा तुम्ही कुठला तरी भ्रष्टाचार करणार, गॅरंटेड करणार तुम्ही भ्रष्टाचार. इंजिनियर झाला, परचेस डिपार्टमेंटमध्ये गेला तर पैसे खाऊन तुम्ही लोक ऑर्डर प्लेस करणार. मी सांगतो आणि मी अशी लोक बघितली आहेत बरं का, म्हणून मी तुमच्याशी बोलतो. कारण काम, क्रोध, लोभ, ज्याला लोभावरती विजय मिळवता आला नाही तो माणूस भ्रष्टाचारी 100% होणारच. आणि याचा अनुभव आपल्याला अगदी RTO पासून ते कोर्टापर्यंत सगळीकडे येतो की नाही? मी काय चुकीचं बोलतोय का? मी चुकीचं बोलतच नाहीये. आय कॅन प्रूव्ह व्हॉट एव्हर आय एम टॉकिंग. आणि आय एम ऑल्सो टेलिंग यू द कॉज बिकॉज ऑफ दीज थिंग्स. आपण चोरी करायची असं जन्मजात तुम्ही ठरवून आला का रे कधी? आपण लोकांना लुबाडायचं, आपण लोकांना टोप्या घालायच्या, असं जाणीवपूर्वक आपण कधी ठरवतो का? कधी नाही ठरवत, कधीच नाही ठरवत. पण तुमच्याकडे जर शक्ती आली, तुमच्याकडे ऑथॉरिटी आली, पॉवर म्हणजे ऑथॉरिटी आली, आणि तुमच्याकडे जर होलीनेस नसेल, संतत्व नसेल, तर तुम्ही शैतान बनणार. शैतान बनून काय वाटेल ते गोंधळ घालणार तुम्ही. ते बघतो आपण, बरोबर आहे की नाही समाजामध्ये. सो काम, क्रोध, लोभ, मद. मद म्हणजे अहंकार. अहंकार. मी गोल्ड मेडलिस्ट आहे, मी 30 वर्ष शिकवतोय, मला कोण शिकवणार या विषयामध्ये? हा सगळा अहंकार आहे. वेगवेगळ्या दृष्टीने अहंकार येतो आपल्यामध्ये. त्या अहंकाराचं वॅक्सिन जर तुम्हाला मिळालं नाही तर यू विल फॉल प्रे टू दॅट इगोइझम. यू विल बी इगोइस्टिक. आणि अहंकार आला तर मस्ती येते. अशी मस्ती आलेली कितीतरी समाजात माणसं दिसतात बघा आपल्याला. ह्याचं कारण असं आहे की ह्या लोकांना वॅक्सिन माहिती नाही काय. म्हणून मी जे सुरुवातीला बेटा तुम्हाला सांगितले की शिवाजी महाराजांचं चरित्र डोळे उघडे ठेवून अभ्यास, जसा इथे सिलेबसचा अभ्यास करता की नाही तसं वाचा.
आणि त्याचं चिंतन करा. विवेकानंदांचं चरित्र, नुसतं विवेकानंद की जय, शिवाजी महाराज की जय, मी आता जर म्हणलं जय भवानी, तुम्ही लगेच बोंबलाल, जय शिवाजी सर, वंडरफुल. बोंबळण्यात आमच्या एवढा हात कोणी धरू शकत नाही, आणि टाळ्या वाजवण्या एवढे आमच्या मनगटात एवढीच ताकद आहे. फक्त टाळ्या वाजवण्या एवढीच ताकद आहे आमच्या युवकांमध्ये. मी तुम्हाला फ्रँकली सांगतो, माझा जो अनुभव आहे तो. नाही रे, असं नाही जीवन जगायचं. कळलं की नाही? हे वॅक्सिन्स जे आहेत, ही पराविद्या जी आहे, चारित्र्याची शक्ती जी आहे, ती आपण आत्मसात करायला पाहिजे. 3 इडियट्स मध्ये तो व्हीलचेअरवर मुलगा जातो आणि इंटरव्ह्यू देतो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, राईट? त्याला वाईट मार्गाने चालायला ते इंटरव्ह्यूवर सांगतात, तर तुला जॉब ऑफर देतो. घरी गरिबी असते त्याच्या, बरोबर आहे? तो काय करतो? फाईल घेतो. आहे का दम? त्याला दम म्हणतात. फाईल परत घ्यायची, जॉब नको, ठेव तुझ्याकडे, चल, मला घाणेरडं वागायला नको शिकू, तुझा जॉब नाही करणार मी. ह्याला दम म्हणतात, ह्याला चारित्र्याची शक्ती म्हणतात. ही शक्ती तुम्हाला बेटा तुमच्यामध्ये आणायची आहे आणि ती डेमॉन्स्ट्रेट करायची आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. मोहाचे पण कितीतरी. तो तरुण तेजपाल नावाचा एक तहलका.com फाउंडर होता. एकेकाळी, खूप काळ नाही झाला, काही वर्षांपूर्वीच, तो तरुणांचा, भारतीय तरुणांचा गळ्यातला ताईत होता. कॉलेजेस वगैरे इन्व्हाइट करायचे त्याला लेक्चरसाठी. कित्येक भ्रष्टाचाराची प्रकरणं त्यांनी बाहेर काढली, टेपिंग वगैरे करून, व्हिडिओ त्याचं ग्राफी करून. तुमच्या टीचर लोकांना माहिती असेल चांगलं, तुम्ही त्यावेळेस स्कूलमध्ये असाल प्रॉब्ली. तरुण तेजपाल काय झालं, गोव्यामध्ये कॉन्फरन्सला गेला आणि त्याच्याच ऑफिसमधली एक मुलगी त्याच्याबरोबर लिफ्टमधनं ग्राउंड फ्लोअरवरून वरच्या कुठल्या तरी मजल्यावरती ट्रॅव्हल केलं त्यांनी. लिफ्टमधनं ग्राउंड फ्लोअरवरून मे बी 4था मजला 5वा मजला धरून चालत जायचं असेल. किती? फ्यू सेकंड्स यू नीड, 10-15 सेकंड्स प्रॉब्ली. त्याला मोह आवरला नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मोह नाही आवरला. ही मिसबिहेव्ड विथ दॅट एम्प्लॉई आणि त्याची पूर्ण इज्जत गेली. 15 सेकंदात त्याची इज्जत गेली. इज्जत कमवायला 15 सेकंद लागतात का रे बेटांनो? तुमचं रेप्युटेशन कमवायला, तुमचं ब्रँड क्रिएट करायला किती वेळ लागतो? शिवाजी महाराजांचा ब्रँड जो क्रिएट झाला, विवेकानंदांचा जो ब्रँड क्रिएट झाला, तो असा सेकंदांमध्ये झाला का? नाही रे झालं बेटा. कळलं की नाही? सो तो मोहाला बळी पडला. बघा, आजच्या या 21व्या शतकात हे 6 शत्रू खूप डेंजरस आहेत. आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, इव्हन टीचर्स पण, म्हणजे माणसालाच मी म्हणतोय, मी नुसतं तुम्हाला बाजूला घेत नाहीये रे. जो कोणी माणूस म्हणून इथे जन्माला आलेला आहे, त्याला हे सगळे जे षडरिपू आहेत ते त्रास देणारे असतील. त्याचं वॅक्सिन जर तुम्ही इन्स्टॉल केलं नाही तर तुम्ही सुद्धा कोसळाल कुठेतरी. त्याचं वॅक्सिन आपल्याला इन्स्टॉल करायला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून या पराविद्येचं नॉलेज आपल्यामध्ये असलं पाहिजे. हे चारित्र्य आपल्यामध्ये आलं पाहिजे. लक्षात आलं की नाही? आता मी तुम्हाला क्विकली स्किल्सशी रिलेटेड काही गोष्टी सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही तुमच्या पायावर उभं राहू शकाल, गॅरंटेड उभं राहू शकाल. मी एवढं सांगतो. नॉर्मली विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली स्किल्स बद्दल जर विचारलं, किती स्किल्स आहेत? लीडरशिप, ओरल कम्युनिकेशन, रिटन कम्युनिकेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग. 4 झाले. 5वं तुम्ही सांगू शकता कोणी मला? कमॉन, मी विचारतोय प्रश्न तुम्हाला. 5 स्किल्स मी तुम्हाला सांगितले. अजून किती स्किल्स असतात? कोणीच नाही सांगू शकत? प्रेझेंटेशन सरांनी सांगितलं रे, मी तुम्हाला विचारतो रे. काय प्रेझेंटेशन एक स्किल झालं. किती झाले? 6 झाले ना? 6 स्किल्स. ऍटिट्यूड लांबच आहे, मी अजून लांब आहे तिथे. करेक्टर पोचायचं आहे आपल्याला बेटा तिकडे. आणि तुम्हाला मी थोडक्यात एक्सप्लेन करून सांगितलं की वाय करेक्टर इज इम्पॉर्टंट. तो दम मनगटामध्ये का पाहिजे आपल्या, आणि ज्याच्या मनगटात दम आहे त्याची ही 21वं शतक त्याचं आहे. आज तुमच्या जनरेशनमध्ये 35व्या 40व्या वर्षी कोट्याधीश होतात मुलं. रिटायरमेंटची भाषा करतात 40 झाल्यावर. आता मी रिटायर होणार 41व्या वर्षी. आमच्या जनरेशनमध्ये 60 पर्यंत आम्ही काम करायचो किंवा करतो आणि तेव्हा रिटायरमेंटचं बघतो. पण आत्ताची तुमच्यासारखी जनरेशन एवढी फास्ट आहे, मनगटात एवढी ताकद आहे तुमच्यातल्याच मुलांमध्ये की ते म्हणतात 15 वर्षात सगळं कमवून मोकळं होणार आम्ही, बस. नंतर मग
जो आपली आवड आहे, जे आपलं पॅशन आहे, ज्या काही गोष्टी करायची लहानपणापासून इच्छा होती ती मी करणार सर. जास्ती काम करायची गरज नाही. 60 पर्यंत कोण करणार काम? काही गरज नाही. ही जनरेशन आहे आणि कमवतात काय, पॅकेजेस मिळतात तुम्हाला विद्यार्थ्यांना. मी सरांशी बोलत होतो, माझं तर सुरुवात COEPचं असून सुद्धा 1250 रुपये पगाराने सुरुवात केली 87 मध्ये. 1250 रुपये स्टायपेंड ग्रॅज्युएट ट्रेनीचा. हसाल तुम्ही लोक. ओके. सो एकीकडे स्किल्स आणि एकीकडे ऍटिट्यूड, हे कॉम्बिनेशन आपल्याला पाहिजे. आणि मी स्किल्स वरती पुन्हा येतोय की मी 6 स्किल्स फक्त झाले. मी तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये पण अनेक कॉलेजेसमध्ये मी लेक्चरला जातो, 10 स्किल्सच्या वरती मुलंच सांगत नाहीत. आणि मग दरवेळेस महिन्या 2 महिन्यातनं एखादं आर्टिकल वृत्तपत्रात येतं, पर्टिक्युलरली आपल्या इंजिनियर्सला धरूनच जास्ती येतं. ते आपली इज्जत काढतात लोक बाहेर. आपलीच लोक आपली इज्जत काढतात. काय म्हणतात ते त्या आर्टिकलमध्ये? 80% ऑफ आवर इंजिनियर्स आर अनएम्प्लॉयबल. इंग्लिशमध्ये जरा गोड वाटतं, कानाला काही असं काही वाटत नाही, पण मराठीत ट्रान्सलेशन केलं तर असं होतं की 80% विद्यार्थी नोकरी मिळवायच्या लायकीचे नाही आहेत. कसं टोचलं का आतमध्ये मराठी? की तुमची लायकी नाही आहे नोकरी मिळवायची. आपली लायकी काढतात रे बेटा, काढणारच, कारण आमचं कर्मच तसं आहे. आम्हाला 6 स्किल्सपेक्षा जास्ती स्किल्स काय माहितीच नाही आहेत. तुम्ही जर 6 स्किल्स घेऊन मार्केटमध्ये गेलं तर कोणी कुत्रं विचारणार नाही. आणि विचारलं एखाद्या तरी अगदी हलका जॉब देतील तुम्हाला. मॉलमध्ये वगैरे काहीतरी कपडे विकायचा, 5,000, 10,000, 12,000, 15,000 पॅकेज घ्या. तुम्ही 3rd आणि फायनल इयरचे विद्यार्थी असं मला सरांनी सांगितलं. राईट? बरोबर आहे काय? आणि ह्याच कॉलेजचे विद्यार्थी आहात ना? सो काय स्किल्स कुठे आहेत? 6 स्किल्सच्या वरती तुम्ही नाही सांगू शकत. हात टेकले? ठीक आहे, म्हणून तुम्हाला पॅड आणि पेन काढायला सांगितलं. 23 ट्रान्सफरेबल स्किल्स आहेत, 23. आणि ह्यामधले तुमच्यामध्ये जर 15 ते 18 मिनिमम जर असतील तर 21वा शतक तुमच्यासाठी आहे. यू विल डॉमिनेट विथ कॅरेक्टर, नॉट विदाउट कॅरेक्टर. दी स्किल्स विथ कॅरेक्टर, हे जर कोलॅबरेट तुम्ही जर केलं तर हे 21वा शतक तुमचं आहे. 40व्या वर्षी बास झालं, तुम्हाला काम करायची गरज नाही. पुढचे 15-20 वर्ष खूप झालं काम केलं तर. मी गॅरंटी देतो तुम्हाला. कुठलं कॉलेज गॅरंटी देणार नाही तुम्हाला जॉबची, पण मी देतो. आणि हे स्किल्स आणि हे कॅरेक्टर जर तुमच्याकडे असतील आणि जर इंटरव्ह्यू झाल्यानंतर जर सिलेक्शनची लिस्ट लागली, त्या कंपनीने सिलेक्शनची लिस्ट लावली आणि त्याच्यात जर तुमचं नाव नसेल तर तुमच्यामध्ये एवढा दम असेल की तुम्ही त्या कंपनीला जाऊन सांगाल की सर, मी तुमच्या कंपनीत इंटरव्ह्यू दिला होता आणि सिलेक्शन माझं झालेलं नाहीये. हे तुमचं बॅडलक आहे, कंपनीचं बॅडलक आहे, कारण तुम्हाला मी काय कळलंच नाही. आय वुड हॅव बीन अन ॲसेट टू युअर कंपनी. एवढा दम तुमच्यामध्ये येईल. सिलेक्शन कमिटीला जाऊन तुम्ही सांगू शकता की मी सिलेक्ट झाले नाही किंवा झालो नाही, हे माझं बॅडलक नाही आहे, हे तुमचं बॅडलक आहे की एका चांगल्या माणसाला तुम्ही हुकलात. हा दम तुमच्यामध्ये येईल. मी थापा मारत नाही, तुम्हाला सांगतोय ते. मी अनुभवातनं बोलतोय. मी अनुभवातनं याच्यासाठी बोलतोय की 2000 साली जेव्हा आम्ही 4 मित्रांनी एकत्र येऊन 50,000 रुपये भांडवल टाकून बिझनेस सुरू केला, 50,000 into 4, 2 lakhs. पहिल्या 10 वर्षात बाय 2010 आज वॉज अ 100 crore कंपनी. लेट मी टेल यू, वी वेअर इन टू बल्क मटेरियल हँडलिंग. मी थापा मारत नाहीये. हे जे काही मी बोलतोय तुमच्याशी, विवेकानंदांचे जे विचार आहेत, मनगटात ताकद जी येते त्या विचारांनी, ह्या चरित्राच्या अभ्यासाने, आणि हे जे स्किल सेट्स मी तुमच्याशी बोलतोय 23, हे जर तुम्ही जवळ केले तर यू विल बिकम अनस्टॉपेबल. सो आय एम नाव गिव्हिंग यू दोज 23 स्किल्स विच आय रिक्वेस्ट यू टू राईट डाऊन. ओके, रेडी? सांगू तुम्हाला? जे इंटरेस्ट नसेल तर तसं सांगा, मग मी पुढे जाईन पटदिशी, कारण माझ्याकडे तर वेळ किती उरलाय मला माहिती नाही. किती वेळ उरलाय सर? अच्छा, तर सांगू का? प्लीज. आणि एक लक्षात ठेवा, मी खूप एक महत्वाचा शब्द वापरतोय इथे.
हे 23 स्किल्स तुमच्या करिअरमध्ये तुम्ही डेमॉन्स्ट्रेट करायला पाहिजे. डेमॉन्स्ट्रेट शब्दाचा अर्थ कळतोय? तुम्ही दाखवून दिले पाहिजेत. ही सगळी पुरावा देता आला पाहिजे तुम्हाला. पुरावा नुसतं असं बोलून चालणार नाही, सर माझ्यामध्ये खूप भारी ओरल कम्युनिकेशन स्किल आहे सर. तुम्हाला ते पुरावा देता आला पाहिजे, राईट? माझ्यामध्ये रिटन कम्युनिकेशन भारी आहे सांगून नाही चालणार. तुम्हाला जर एखादा टॉपिक दिला तर त्याच्यावर सर 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 लिहिता आलं पाहिजे. पुरावा, राईट? आणि ह्या जगात सिलेक्शन करणारे पुरावा मागतात. पुरावा नुसतं तुमच्या शाब्दिक आणि तुमच्या त्या मोनोटोनस जो ते कव्हरिंग लेटर असतं, आय एम प्लीज टू एनक्लोज हिअर विथ माय बायोडेटा, आय एम व्हेरी हॅपी, आय होप यू विल गिव्ह मी द चान्स. असं चान्स मीन्स कोणी देत नाही रे नोकरीचा. कळलं की नाही? कॉपी पेस्ट करून लेटर लिहिलेलं ते कळतं सिलेक्शन करणाऱ्यांना, आणि दम कोणामध्ये आहे ना ते पण कळतं. तुम्ही खुर्चीवर इंटरव्ह्यूला बसल्यानंतर तुमची बॉडी लँग्वेज काय, तुमची दृष्टी काय, त्याच्यात बघितलं की मला कळतं तुमचा दम किती आहे. मी कितीतरी लोक सिलेक्ट केली आहेत म्हणून सांगतो. सो हे स्किल्स, 23 स्किल्स तुम्हाला सांगणार आहे मी. कपल्ड विथ युअर कॅरेक्टर इट विल क्रिएट मिरॅकल. लक्षात आलं की नाही? हां. So 23 skills I'll quickly now tell you. First is achievement focus. Second is flexibility and adaptability. We are very good at flexibility and adaptability. Indians are excellent in flexibility and adaptability. वातावरणाला पटदिशी जुळवून घेतात. म्हणून अमेरिकेत गेलेली, युरोपमध्ये गेलेली, ऑस्ट्रेलियात गेलेली मुलं, तुमच्यासारखीच मुलं पटदिशी काम करायला लागतात. आपण वी आर व्हेरी गुड ॲट दॅट, राईट? ओके. फ्लेक्झिबिलिटी अँड अडॅप्टॅबिलिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी विषय काढला म्हणून सांगतो, तुमच्याच वयाची मुलं, मे बी आता तुम्ही फायनल इयर झाल्यानंतर जर PGला गेलात, तिथे आपली भावंड, आपलेच रिलेटिव्ह, आपलेच इंडियन विद्यार्थी तिथे गेल्यावर काय करतात? रूम भाड्याने घेतात, बरोबर? तिथे स्वयंपाक स्वतः करतात, घराचा झाडू पोछा स्वतः करतात, टॉयलेट वॉशरूम स्वतः साफ करतात, बरोबर आहे? याच्या व्यतिरिक्त पार्ट टाइम काम करतात सगळेजण तिकडे. कोणीतरी मॅकडोनल्ड्समध्ये लागतं, कोणी KFC मध्ये लागतं, कोणी वेटर म्हणून काम करतं, कोणी कार वॉशिंग करतं. आपलीच भावंड बघा. आणि एवढं करून मग ते 5वी गोष्ट करतात, ते जाऊन युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात. आता ह्या 5 पैकी तुम्ही काय करता? काय सांगू सर, लाज वाटते आता सांगायला. हा आपला प्रॉब्लेम आहे, तुम्हाला मी सांगतो. हे जे कॅरेक्टर डेव्हलप होत नाही ना, ह्याच्या व्हॅल्यूज, हे व्हर्च्यूज जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हिंमत, कॉन्सन्ट्रेशन, निर्भीडपणा, साहस, धैर्य, पेशन्स, चिकाटी, पर्झिव्हरन्स, हे का नाही डेव्हलप होत? हे विकत नाही मिळत. हे का नाही डेव्हलप होत? कारण आपण फक्त अभ्यासच करतो. आणि आमचे आईवडील खूप लाड करतात, इतके गोंजारतात मुलांना प्रमाणाच्या बाहेर. दे आर किलिंग देअर किड्स. दे डोंट अंडरस्टँड. दे आर किलिंग देअर किड्स. वी आर किलिंग आवर ओन किड्स. मुलगी जर हॉस्टेलवर असेल तर आई फोन एवढाच करते की जेवलीस का, पचलं का, झोप येते का, टेन्शन तर नाही ना बेटा. अरे काय, हीच मुलं जाऊन आत्महत्या करतात पुढे, कारण मानसिक सामर्थ्य कुठंच नाहीये. आणि हे सगळं केलं, फिजिकल एक्सरसाइज केल्यानंतर, एक्सरसाइज पण करतात ना आपली मुलं, जिमला पण जातात तिथे, US मध्ये आणि युरोपमध्ये वगैरे वगैरे, बरोबर आहे की नाही? 6 गोष्टी करतात, त्यातली तुम्ही एकच गोष्ट करता. काही लोक व्यायाम वगैरे पण करत असतील, काही खरंच चांगली मुलं असतील तर ते जॉब पण करत असतील. मला माहिती आहे तशी मुलं. काही ऑनलाईन पण जॉब्स तुम्ही करू शकता, असाइनमेंट्स मिळतात तुम्हाला मुलांना आजकाल. पण हे करायला पाहिजे, कळलं की नाही? आमची इंडियन मुलं ग्रॅज्युएशन पर्यंत या गोष्टी अनफॉर्च्युनेटली त्यांना एक्सपोजर नाही मिळत. त्यामुळे हे फ्लेक्झिबिलिटी आणि अडॅप्टेबिलिटी जो प्रकार आहे ना, त्याचा कस लागत नाही, तो डेमॉन्स्ट्रेट करू शकत नाही. ओके. सो हे सेकंड स्किल मी तुम्हाला सांगितलं. थर्ड सांगतो, अटेन्शन टू डिटेल. थर्ड स्किल इज अटेन्शन टू डिटेल. एखादा प्रोजेक्ट करायचा असेल, एखादी असाइनमेंट करायची असेल, एखादा प्रोग्राम ऑर्गनाईज करायचा असेल, तर त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स लागतात. म्हणून असं अनेक जण सांगतात विद्यार्थ्यांना की तुम्ही वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करत जा. नुसतं वर्गात बसून लेक्चर ऐकू नका, वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करा. त्याच्यातनं तुम्हाला खूप काही अनुभव मिळतो. हे स्किल्स तुमचे डेव्हलप होतात. लक्षात घ्या, तुम्हाला काही ट्रेनिंग क्लासला जायची गरज नाही हे स्किल्स इन्कल्केट करण्याकरता. ओके. अचिव्हमेंट फोकस झालं. अटेन्शन टू डिटेल हे अचिव्हमेंट फोकसमधनं येतं, निर्माण होतं. लक्षात आलं की नाही?
तुमचा एखादी गोष्ट अचीव्ह करायचं जर फोकस जर असेल तुमची एकाग्रता, तर त्यातनं ऑटोमॅटिकली हे डिटेल्स तुम्ही वर्किंग करायला लागाल. तुम्हाला जर समजा सांगितलं की असे कोणीतरी गेस्ट येणारे लेक्चर ठेवायचं या हॉलमध्ये, काय काय करायला पाहिजे, मग ती सरस्वतीची मूर्ती कुठे ठेवायला पाहिजे, तो टेबल कसा ठेवायला पाहिजे, समय कशी ठेवायला पाहिजे, ती वात लावल्यानंतर विजली नाही पाहिजे, त्याच्यासाठी एक कापूर ठेवतात. मी तुम्हाला जे सांगतो, तुमच्याकडे दिसला नाही मला म्हणून सांगतो. आमच्या मठ मिशनच्या कार्यक्रमात दीपप्रज्वलन नसतं, त्यावेळी बऱ्याच वेळा सुरुवातीला ती वात पेटत नाही, जेव्हा ते गेस्ट येऊन करतात ते विजते, त्यासाठी म्हणून त्याच्यावरती एक कापूर ठेवला जातो. दॅट इज कॉल्ड एज अटेन्शन टू डिटेल. लक्षात आलं की नाही मी काय म्हणतोय तुम्हाला? हे सगळ्या प्रॅक्टिकल बेटा गोष्टी सांगतोय मी, जे शिकलो आणि जे मी माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केले ते मी तुम्हाला सांगतोय आणि त्याचं तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे, हेच तुम्हाला मी सांगतोय. सो अटेन्शन टू डिटेल, विश्लेषकता, अनालिसिस, हे एक मोठं स्किल आहे. अनालिसिस, तुम्ही सगळे इंजिनियर्स आहेत, तुम्हाला मी काय सांगायची गरज नाही, तुम्ही एक्सपेरिमेंट्स वगैरे करता लॅबमध्ये. सो अनालिसिस काय असतं हा काय तुम्हाला शिकवायचा प्रकार नाहीये. नेक्स्ट इज क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन. क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन ह्याच्याबद्दल पण मला काही तुम्हाला बोलायची गरज नाही. तुमच्या या टेन्युअरमध्ये तुम्ही काही पेटंट्स फाईल केलेत का, तुम्ही काही रिसर्च पेपर्स लिहिलेले आहेत का, हॅव यू थॉट ऑफ समथिंग इनोव्हेटिव्हली, इज देअर एनी क्रिएटिव्ह आयडिया यू थॉट ऑफ. तुमचे सर मॅथमॅटिक्स M1 M2 M3 आहे सर यांना M3, तुमचे सर M3 मध्ये काहीतरी शिकवतात, तुमच्यामध्ये अशी क्रिएटिव्हिटी आहे का की सरांनी शिकवलेलं झोप येते, पण मी जर शिकवलं तर मुलांना आनंद मिळेल, त्यांना ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. दॅट इज क्रिएटिव्हिटी. दॅट इज क्रिएटिव्हिटी. आर यू गेटिंग मी? हां, की एक गणित एका प्रोसेसनी शिकवलं, मला दुसरी प्रोसेस माहिती आहे विच इज मच मोर क्रिएटिव्ह, विच इज मच मोर सिम्पल टू अंडरस्टँड. राईट? बरोबर आहे की नाही? मी म्हणतोय की हे डेमॉन्स्ट्रेट झाले की नाही लाईफमध्ये चेक करा तुम्ही. आणि इंटरव्ह्यूला हे विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सांगतो मी इंटरव्ह्यूला गेल्यावर काय कसं प्रिपेअर करायचं आणि काय सांगायचं ते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट कितवा आहे? 6. इन्फ्लुएन्सिंग, प्रभावीपणा. तुमचं बसणं, तुमचं बोलणं, तुमचं पाहणं, सगळ्यांवरनं इन्फ्लुएन्सिंग लक्षात येतं. कळलं की नाही? तुमची बॉडी लँग्वेज, मगाशी मी जे बोललो, हा जो प्रभावीपणा आहे तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभावीपणा, हा त्याच्यात सांगितलेला आहे. आणि जसं तुमचं कॅरेक्टर तुम्ही तयार करत जाता तसा तो ऑटोमॅटिकली येत जातो. ऑटोमॅटिकली येत जातो तो प्रभावीपणा. कळलं की नाही? तुम्ही जेव्हा ह्या काम कराल या स्किल्सवरती तेव्हा. त्याच्यानंतर इनिशिएटिव्ह, स्किल नंबर 7, इनिशिएटिव्ह. इनिशिएटिव्ह, तुम्ही किती इनिशिएटिव्ह घेता, किती पुढाकार घेता वर्गामध्ये. टीचरने एखादी असाइनमेंट दिली तर किती वेळा तुमचा हात पटदिशी वरती जातो का? टीचरला ढकलावं लागतं, अरे उठ रे, कर रे, ॲज गुड ॲज उपकार कर रे माझ्यावरती, पण कर. हे असं जर असेल ना तर तुमच्यामध्ये मग काही दम नाही. तुम्ही जर हे डेमॉन्स्ट्रेट केलं नाही ना इनिशिएटिव्ह, हे स्किल तुमच्या लाईफमध्ये, तर काही उपयोग नाही. 21वा शतक तुमच्यासाठी नाहीये. मग सिलिंग फॅनला लटकायचं आपण मस्तपैकी, काही उपयोग नाही. कळलं की नाही? त्याचा शोध तुम्ही क्रिएटिव्हली लावला मात्र या जनरेशनने. आमच्या जनरेशनमध्ये कधी आत्महत्या विद्यार्थ्यांच्या सिलिंग फॅनला लटकून झाल्या नाहीत, मला तरी आठवत नाही अजिबात. पण तुम्ही इतके क्रिएटिव्ह आहात की सिलिंग फॅनचा उपयोग नुसता हवा येण्यासाठी नाही तर लटकण्यासाठी होतो, तो तुम्ही लावला शोध. कळलं की नाही? हां, सो इनिशिएटिव्ह. नेक्स्ट इज इंटरपर्सनल स्किल, वेगवेगळ्या व्यक्तींना हाताळण्याचं तुमचं कौशल्य. त्याच्यानंतर नेक्स्ट इज जजमेंट. जजमेंट, निर्णय क्षमता. त्याच्यानंतर स्किल नंबर 10 इज लीडरशिप. लीडरशिप स्किल, हे तुमचं ग्रॅज्युएशन होता होता पॅरलली तुम्हाला शिकायचंय आणि तुमच्या लाईफमध्ये डेमॉन्स्ट्रेट करायचंय. ओके. त्याच्यानंतर लाईफ लॉंग लर्निंग, जीवनभर शिकण्याची वृत्ती, नवीन गोष्ट शिकण्याची तुमची आंतरिकता, ती तुम्ही तपासली पाहिजे आणि ती जोपासली पाहिजे. त्याच्यानंतर लिसनिंग टू अदर्स, दुसऱ्यांचं ऐकून घेण्याची तुमची सवय असली पाहिजे. तुम्हाला ऐकण्याची क्षमता पाहिजे. नुसतं स्वतःचं घोडं पुढे नाही दामटायचं. कळलं की नाही? हां, सो ऐकून घेण्याची पण सवय आहे, हे पण स्किल आहे, खूप इम्पॉर्टंट स्किल आहे. त्याच्यानंतर ओरल कम्युनिकेशन.
आता ह्याच्यावर काही जास्ती सांगायची गरज नाही. ओरल कम्युनिकेशन. त्याच्यानंतर निगोशिएटिंग. त्याच्यानंतर नेटवर्किंग, स्किल नंबर 15. बरोबर आहे? 15 आहे का 14 आहे? हां, 15 इज नेटवर्किंग. 16th इज प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग. 16th प्लॅनिंग आणि ऑर्गनायझिंग. By the time you complete your final year, you should have organized, you should have planned some event in your life. Whether it is in the college or in your personal life. कुठल्या तरी तुम्ही क्लबचे मेंबर असाल, कुठल्या तरी ग्रुप बरोबर तुम्ही काम करत असाल, काहीतरी तुम्ही गरिबांसाठी काहीतरी करत असाल. कळलं की नाही? एखादं काही घेतात इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, मला माहिती आहेत काही, विकेंड्सला जाऊन झोपडपट्टीमध्ये मुलांना शिकवतात. कळलं की नाही? असे इव्हेंट्स असतात. तुम्ही हे इव्हेंट्समध्ये भाग घेतला पाहिजे. NSS तुमच्याकडे, यांच्याकडे असतं का NSS ॲक्टिव्हिटी आहे? पण NSS सुद्धा आमचे मी बरेच बघतो विद्यार्थी, ते काहीतरी मार्क मिळतात, 5 मार्क वगैरे, ते ती भीक घेण्यासाठी म्हणून जॉईन करतात. त्याच्यामध्ये काय दमच नसतो, खरंच काही दम नसतो. म्हणजे ते मुळात ते जॉईन करतात त्याच्यासाठी, सर काय मिळेल सर? अरे किती भिकारडा रे तू, 5 मार्काच्या भिकेसाठी तू काय मिळेल सर म्हणून विचारतो. NSS त्याच्यासाठी जॉईन नका करू. हे 23 स्किल्स तुम्हाला खरं सांगतो मी, 23 स्किल्स कुठलाही क्लास न लावता आत्मसात करायचे असेल तर NSSचा जो काही प्रोजेक्ट्स आहेत ना, ते इमानदारीने करा. मॅक्सिमम यातली स्किल्स तुमच्यामध्ये येऊन जातील. आणि इंटरव्ह्यूला गेला तर तुम्ही सांगू शकाल की सर तुम्ही ज्या पोझिशनसाठी इंटरव्ह्यू घेताय, मला माहिती त्याच्यामध्ये हे 18 स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू टेल यू दिस 18 स्किल्स आय एम कॉम्पिटंट इन. हे स्टेटमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. आय हॅव अप्लाइड फॉर अ पोस्ट ऑफ सेल्स, प्रोडक्शन, प्रोग्रॅमिंग, ऑपरेशन्स, कन्स्ट्रक्शन, प्रोजेक्ट, या पोझिशनसाठी मी अप्लाय केलं आणि आय एम अवेअर ऑफ द स्किल सेट्स रिक्वायर्ड फॉर दॅट पर्टिक्युलर रिक्वायरमेंट. आमच्या मुलांना रिक्वायरमेंटच माहिती नसते. onetonline.org ही वेबसाईट लिहून घ्या पटदिशी. onetonline.org. O कॅपिटल O NET नेट ऑनलाईन ONLINE onetonline.org ही वेबसाईट आहे. ही अमेरिकन वेबसाईट आहे, लेबर डिपार्टमेंटनी तयार केलेली. तुम्ही कुठलं पण फील्ड त्याच्यामध्ये टाका. म्हणजे अगदी मॅथमॅटिक्स टीचिंग जरी तुमची करायची इच्छा असेल त्याच्यामध्ये टाका. सो मॅथमॅटिक्स टीचरला काय स्किल्स अपेक्षित आहेत येणं त्याची लिस्ट तुम्हाला दिसते. डेटा सायंटिस्ट असेल तर त्या एका डेटा सायन्सच्या विद्यार्थ्याला किंवा डेटा सायंटिस्टला किंवा ऑपरेशन्स रिलेटेड एखादा जर विद्यार्थी ॲप्लिकेशन टाकत असेल, मार्केटिंग रिलेटेड एखादा विद्यार्थी ॲप्लिकेशन टाकत असेल, प्रोडक्शनसाठी टाकत असेल, तर त्याला काय स्किल्स लागतात त्याची लिस्ट तुम्हाला हवी असेल तर ती onetonline.org मध्ये मिळेल. त्याच्यानंतर त्या पोस्टसाठी काय काय टेक्नॉलॉजी स्किल्स तुम्हाला अवगत पाहिजेत त्याची पण लिस्ट त्या वेबसाईटवरती मिळते. त्याला टेक्नॉलॉजी स्किल्स म्हणतात. म्हणजे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स कुठले कुठले माहिती असणं अपेक्षित आहे. मी हे खूप प्रॅक्टिकल डाऊन टू अर्थ तुम्हाला ॲडवाईस देतोय. तुम्ही जर तयार करू शकलात, इनिशिएटिव्ह, मी म्हटलं इनिशिएटिव्ह घेऊन जर स्वतःला तयार केलं तर तुम्हाला जॉबची भीक मागायची वेळ येणार नाही. मी तुम्हाला आत्ता सांगतो. तुमच्या आई वडिलांना सांगावं लागणार नाही की त्या काका इंडस्ट्रियलिस्ट आहेत, ते काकांना जरा सांगा मला जॉब द्या मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून. ॲज सिम्पल एज दॅट. ओके. हां, त्यानंतर पुढचं काय रे नंबर 17 का? प्रॉब्लेम सॉल्विंग. 17th is problem solving. 18th is presentation. 19th is research. 20 नंबर जो आहे 20, दॅट इज स्ट्रेस टॉलरन्स. ताणतणाव सहन करण्याचं धैर्य तुमच्यामध्ये किती आहे तो पण ट्रान्सफरेबल स्किल्सचा भाग आहे, लक्षात ठेवा. स्ट्रेस टॉलरन्स. 21 नंबर आहे टीम वर्क. 21 इज टीम वर्क. 22 इज टीचिंग और ट्रेनिंग अदर्स. 22 इज टीचिंग और ट्रेनिंग अदर्स. आणि 23rd शेवटचं स्किल जे आहे ते रिटर्न कम्युनिकेशन.
सो यामधली लक्षात ठेवा, जितकी मॅक्सिमम स्किल्स तुम्ही ॲक्वायर करू शकाल आणि डेमॉन्स्ट्रेट करू शकाल तेवढा तुमचा फायदा आहे, अदर दॅन युअर मार्कशीट. दॅट इज वॉट पीपल लुक फॉर वाईल एम्प्लॉयमेंट, की कुठल्या पोझिशनला अप्लाय केलेलं आहे. सो युअर कव्हरिंग लेटर, इन द बिगिनिंग आय शेअर्ड विथ यू कशा प्रकारचं कव्हरिंग लेटर, शॅबी कव्हरिंग लेटर असतं आपलं. सो आपल्याला सांगता आलं पाहिजे की मी कुठल्या फील्डमध्ये इंटरेस्टेड आहे आणि या फील्डमध्ये लागणारे मॅक्सिमम स्किल्स, या फील्डमध्ये लागणारे जवळजवळ 16 स्किल्स मला माहिती आहेत सर. राईट इन द कव्हरिंग लेटर इट सेल्फ. For a data scientist, if you are applying for a data scientist post or a marketing engineer post, sir, I am aware that for a marketing engineer, one has to have 17 skills. ती वेबसाईट रेफर करायची, त्यातनं मिळून जातील स्किल्स तुम्हाला, बरोबर आहे? हां, सो लिहा त्याच्यामध्ये की आय एम अवेअर दॅट मार्केटिंग इंजिनियर रिक्वायर्स 17 स्किल्स अँड आय एम व्हेरी हॅपी टू इन्फॉर्म यू आय हॅव 14 ऑफ दोज स्किल्स सर. तुम्ही नुसतं ही 2 वाक्य जरी लिहिलं ना, तुमचा बायोडेटा ऑटोमॅटिकली शॉर्टलिस्ट होणार, कारण कोणी लिहितच नाही असं. एवढं नॉलेजच नसतं आमच्या विद्यार्थ्यांना की रिक्रुटमेंटमध्ये ती माणसं कुठल्या प्रकारची मुलं रिक्रूट करू इच्छित आहेत, त्यांना कुठले स्किल सेट्स अपेक्षित आहेत, कारण मुळात ते स्किल सेट्स किती आहेत ते माहिती नाही, त्या जॉबला लागणारे स्किल सेट कुठले हे आम्हाला माहिती नाही. आणि आज मी तुम्हाला तेवढं देऊन जातोय, कळलं की नाही? तुमचा आज 25वा वर्धापन दिन आहे, मी 23 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, राईट? सो ह्या तुम्ही जर पार्ट टाइम जॉब केलात, विवेकानंद म्हणतात की मन, मेंदू आणि मनगट याच्यामध्ये समन्वय पाहिजे. ह्याच्यामध्ये समन्वय आला तर चारित्र्याची शक्ती वाढते. मी तुम्हाला अपराविद्येशी रिलेटेड हे स्किल सेट सांगितले आणि बऱ्याचशा या स्किल सेट्समध्ये तुम्हाला ॲटिट्यूडनल गोष्टी पण लागतात, लाईक अचिव्हमेंट फोकस, that is related to concentration, that is related to purity. ही प्युरिटी येणार कशी, कुठनं मिळणार प्युरिटी? यू हॅव टू स्टार्ट लिव्हिंग ट्रुथफुली. सत्यवचनता, उगीच खोटं नाही सांगायचे आपले पूर्वज किंवा हे संत महापुरुष खोटं नाही बोलत. सत्यवचनी असा, सत्यवचनीपणा आला की काय होतं, वक्तशीरपणा येतो. जी वेळ तुम्ही कमिट कराल त्यावेळेस तुम्ही काम करायला लागता, जाता, ऑनर करतात, बरोबर आहे की नाही? डिसिप्लिन येते. तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला सगळ्यांना खूपच चांगली डिसिप्लिन आहे, नो डाऊट अबाउट इट. कारण मी आता बघतोय की मी एवढा वेळ तुमच्याशी बोलतोय पण कुजबूज तुम्ही कोणी जास्ती करत नाही, तुम्ही खूप शांतपणे बसलात. आय अप्रिशिएट दॅट. पण आय होप ती मृतावस्था नाहीये. नाहीतर तुमच्यातलाच एक विद्यार्थी सांगेल काय सर जोक केलं तुम्ही, आम्ही ऑलमोस्ट डेड आहोत. आम्हाला एवढं गन ठेवून 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 एवढं डेड करून टाकलं की वी डोंट फील लाईक वी आर बॉडीज अँड वी आर माइंड अँड वी आर स्टुडंट्स अँड वी आर युथ्स. फक्त युवानंद ते बॅनरवर लिहायलाय सर, बाकी आमच्याकडे काय आनंदच नाही राहिला. बघा, अशी नाही ना तुमची बेटा अवस्था? नाही रे, अशी नाही. असं नाही व्हायला पाहिजे, कळलं की नाही? सो जे मिसिंग आहे, जे मी 20 वर्ष मी तुम्हाला लोकांशी इंटरॅक्ट करत 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 माझ्या लक्षात आलं. मगाशी मी सरांना म्हटलं की आय नो वेअर द शू पिंचेस. तो बूट तुम्हाला कुठं चावतोय हे मी सांगू शकतो तुम्हाला. गोल सेटिंग, विवेकानंद म्हणतात अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. आम्हाला गोलच नाही माहिती. तुमच्यापैकी किती मुलांना माहिती आहे की तुम्ही ज्या ब्रँचमध्ये ऍडमिशन घेतली तुम्ही का घेतली? व्हॉट इज द पर्पज बिहाइंड इट? काय नाही सर, कट ऑफ होताना बसला म्हणून आलो. बाबा म्हणाले कम्प्युटर सायन्स घेतलं. भाऊ अमेरिकेत आहे, तो मेकॅनिकल इंजिनियर झाला ना, तो म्हणला तू घे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, चांगलं असतं म्हणून घेतलं सर. इतकी शॅबी आन्सर्स असतात माहिती. कुठे गेलं विवेकानंदांचं तत्व? अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. उठा, जागे व्हा. आता हे जागं होणं आणि उठणं याच्यात अंतर आहे बरं का. उठलत म्हणून तुम्ही इथे हॉलमध्ये आलात, पण याचा अर्थ तुम्ही जागे आहात असं नाही होऊ शकत. तुम्हाला कळतंय मी काय मराठी बोलतोय ते? आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. आमच्या ध्येयाचा पत्ताच नाही. मला असा विद्यार्थी अजून भेटायचा आहे की जो म्हणतो की सर मी इन्स्ट्रुमेंटेशनला ऍडमिशन घेतली, आज 2023 आहे, मी इन्स्ट्रुमेंटेशनला ह्या फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली. 2027 साली सर मी पास आउट होणार आहे कॉलेजमधनं, आणि इन्स्ट्रुमेंटेशनमधल्या ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये अजून टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नाही आहे. ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचं चॅलेंज जगासमोर आहे.
ते चॅलेंज मला पेलायचं आहे, म्हणून मी इन्स्ट्रुमेंटेशनला आत्ता ऍडमिशन घेतलेली आहे. 27ला आपण इंजिनियर होणार. 27ला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मला माहिती आहे कुठल्या कंपनीत जायचंय ते. तिथे मी जाणार आणि माझ्यातलं दम दाखवणार. असं स्टेटमेंट करणारा इंजिनियर नाही रे मिळाला मला. पण असे इंजिनियर पाहिजे रे बेटा आपल्या राष्ट्राला. बरोबर आहे की नाही? आपल्या देशात चांगले इंजिनियर आहेत, नो डाऊट अबाउट इट. पण मी जेव्हा बारकाईनं आपली एज्युकेशन प्रोसेस बघतो तेव्हा इथे कुठेतरी मला असं दिसतं की आम्ही इतके मार्कांवर आधारित जगतोय. डिस्टिंक्शन आमच्या विद्यार्थ्यांनी, पोरांनी आणि पोरीने मिळवलं की आम्ही संपलं असं वाटतं आम्हाला. असं नाही, आम्ही विचारतच नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, जोड्या लावून गाळलेल्या जागा भरून यार आपण तयार झालो राव. कोण शिकवणार आपल्याला की नुसतं उठून उपयोग नाही, जागा व्हायला पाहिजे. जागा व्हावणं म्हणजे ह्याला म्हणतात. हा प्लॅन माझा तयार आहे का? पुढच्या 10 वर्षाचा माझा प्लॅन तयार आहे का? तुम्ही आज TEB चे विद्यार्थी आहात. 2024 साल उजाडलं. यावर्षी कोणीतरी पासआउट होतील तुमची निम्मी मुलं. काय प्लॅन आहे तुमच्या डोळ्यासमोर की मी ह्या क्षेत्रामध्ये हे स्किल सेट्स मला लागतात ते मी डेव्हलप करणार. ह्या क्षेत्रामध्ये चॅलेंजेस आहेत ते पेलणारे कॉम्पिटंट इंजिनियर्स आज जगाला आवश्यक आहेत. onetonline.org मध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रोफाईलमध्ये, जॉब प्रोफाईलचं डिमांड जगामध्ये काय आहे, पर्टिक्युलरली US मध्ये, जगातलं नाही पण US मध्ये जे ट्रेंड असेल ते पुढे आपल्याकडे पण येणार. तो ट्रेंड काय आहे? डेटा सायंटिस्ट किती पाहिजेत भारताला उत्तर नाही माहिती. अमेरिकेला उत्तर माहिती आहे, लक्षात ठेवा. मी काही बाबतीत त्यांची प्रशंसा करतो. संस्कृती, कल्चर, फॅमिली, व्हॅल्यूज ते लोक झिरो आहेत, झिरो. आनंदाच्या बाबतीत ते लोक झिरो आहेत. आनंद हा शब्द पराविद्येशी संबंधित. त्यांच्याकडे पैसा आहे पण आनंद नसणार आहे. आनंदाची सिक्रेट्स विवेकानंद सांगतात. त्यांचं चरित्र तुम्ही वाचा, माझ्याकडे वेळ नाही आहे सांगायला. सुखी असणं म्हणजे आनंदी असणं नसतं रे बेटा. सुख आणि दुःख हे येतं जातं. कळलं की नाही? सो मी जो विषय तुमच्या समोर मांडतोय की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्यांच्याकडनं शिकल्या पाहिजेत. डाटा सायंटिस्ट किती पाहिजेत, अकाउंटंट्स किती पाहिजेत, अमेरिकेला आज माहिती आहे हाऊ मेनी थाउजंड्स ऑफ अकाउंटंट्स दे नीड. त्यामुळे सगळे डोळे झाकून CA होत नाहीत, सगळे डोळे झाकून UPSC MPSC करत नाहीत, सगळे डोळे झाकून इंजिनियर होत नाहीत. कारण त्यांना तिथं दिलेलं नसतं पुढच्या 10 वर्षात बाय 2035 ती वेबसाईट बघा ओनेट ऑनलाईन, ती इतकी हेल्पफुल आहे. तुमचं लाईफ डेव्हलप होईल, करिअर लाईफ डेव्हलप होईल. डाऊट्स असतील तर मला फोन करा, सरांकडे माझा नंबर आहे. फ्री ऑफ चार्ज तुम्हाला मी सांगेन काय करायचं, हाऊ टू युटिलाइज दॅट वेबसाईट. इट्स अ व्हेरी पॉवरफुल टूल टुडे आय एम गिव्हिंग यू. 2035 पर्यंत कुठल्या प्रकारचे किती सॉफ्टवेअर डेव्हलपर्स किती लागणार आहेत अमेरिकेला माहिती आहे, भारताला नाही माहिती बेटा. आपल्याकडे तो डेटा नाही जमा केला आपण. दॅट इज आवर विकनेस. म्हणून आजही आपण विकसनशील राहिलो रे. त्यामुळे आंधळेपणाने लोक डिसिजन्स घेतात, मार्कांवर आधारित लोक डिसिजन घेतात. विचारांवर आधारित आम्ही नाही शिकत, विचारांवर आधारित आम्ही नाही घेऊ शकत. कारण विचार करण्यासाठी लागणारा डेटा दुर्दैवानं आपल्याकडे नाहीये. Am I right or wrong? So today I am handing over you a tool with the help of which you will understand. If you are a computer science student, नुसतं कॉम्प्युटर सायन्स कीवर्ड सर्च आहे, तिकडे एक विंडो आहे ते onetonline.org वरती. त्या सर्च विंडोमध्ये जाऊन फक्त कॉम्प्युटर सायन्स शब्द 2 टाका. त्याच्यावरती तुम्हाला hundreds of career options available for a computer science person you will come to know. राईट? त्याच्यातलं तुमच्याशी टॅली करा की कुठलं जवळचं वाटतं, कुठले स्किल सेट्स कुठल्या ह्याला लागतात, माझ्यामध्ये कुठले स्किल सेट्स आहेत, माझ्या आतली पॅशन काय. पॅशन हा तर अजून लांबचा शब्द आहे. पॅशन, माझ्यामध्ये पॅशन काय. असं म्हणतात ज्यांना पॅशन कळते, स्टीव्ह जॉब्स म्हणतो, त्याचं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचं कॉन्व्होकेशन ॲड्रेस तुम्ही यूट्यूबवर सगळ्यांनी बघा, ऐका, डोळे कान एकत्र करून ऐका बेटा. स्टीव्ह जॉब्स म्हणतो स्टॅनफोर्ड कॉन्व्होकेशन ॲड्रेसमध्ये, सूनर यू कम टू नो व्हॉट यू लव्ह बेटर इट इज फॉर यू. सूनर यू कम टू नो व्हॉट यू लव्ह बेटर इट इज फॉर यू. ही इज टॉकिंग अबाउट पॅशन. शिकवण्याची पॅशन आहे का माझ्यामध्ये? खरंच जर असेल तर मग मी टीचर झालं पाहिजे. पण शिकवण्याची पॅशन नसेल आणि मी टीचर झालो तर काय होईल? मी माझी तर वाटच लावून घेईन, माझ्यासमोर बसलेल्या 60 मुलांची पण वाट लावेन. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे होतं असं.
कारण आपण एवढे मार्क फोकस्ड आणि पगार फोकस्ड आहोत. सर कुठल्या ह्याला जास्ती पगार आहे ते सांगा ना, आम्ही जातो ना तिकडे. अरे काय जातो, काय तयारी तू केलीस? तिथे ते पगार देतात, त्याच्यासाठी लागणारा कॉम्पिटन्स तुझ्यामध्ये आहे का, नॉलेज तुझ्याकडे आहे का, तुझ्याकडे एक्सपर्टाईज आहे का, तुझ्याकडे पॅशन आहे का, तुझ्याकडे ते स्किल सेट्स आहेत का? हे मूलभूत प्रश्न आम्ही विचारत नाही. हे विचारा रे बेटा, विचारा विचारा विचारा. आणि हे प्रश्न पडल्यानंतर त्याची उत्तरं कुठे मिळणार ते पण मी तुम्हाला देऊन चाललोय. ओनेट ऑनलाईनमध्ये मिळत जातील तुम्हाला. कुठलं फील्ड, काय करिअर ऑप्शन्स, काय स्किल सेट्स लागतात, त्या प्रकारच्या स्पेशालिस्ट लोकांची, त्या प्रकारच्या कॉम्पिटंट लोकांची, किती लोकांची आज अमेरिकेला गरज आहे तुम्ही एक्स्ट्रापोलेट करा, फाइंड आउट करा की भारतामध्ये किती लागणार तिची. आणि त्यानुसार यू पोझिशन युअर सेल्फ इन द मार्केट. तुम्ही स्वतःला पोझिशनिंग करता आलं पाहिजे. कळलं की नाही? डोळे झाकून नका निर्णय घेऊ. ब्लाइंडली छापा काटा निर्णय नका घेऊ. छापा आला तर इकडे, छापा काटा आला तर इथे. कळलं की नाही? सो या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आणि जे मी म्हटलं की उठा, जागे व्हा. आता माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही जागे आहात का झोपलेले आहात तुम्हाला 5 मिनिटात कळून जाईल. माझ्याकडे ती लिस्टच आहे 23 पॉईंट्सची, 22 का 23 पॉईंट्स आहेत. ते पॉईंट्स आरशासमोर उभं राहायचं, वाचायचे आणि किती मार्क तुम्ही प्रत्येक पॉईंटला एक टिक मार्क करा, ते जर असेल तर तुमच्यामध्ये. जर तुम्ही टिक मार्क केलं नाही तर मग तुम्ही नाही. आणि तुम्हाला कळेल की तुम्ही जागे आहात की नाही. सो जागा असलं पाहिजे. हे सगळे वेबसाईट आणि हे टूल्स जे मी देत चाललोय ते जागा होण्यासाठी म्हणून आहे. तुम्ही स्वतः बघा तुम्ही जागा आहात की नाही. इतरांना विचारायची गरजच नाही तुम्हाला, शिक्षकांना विचारायची गरज नाही, पेरेंट्सना किंवा US मध्ये तुमचा कोणी भाऊ बहीण असेल त्याला फोन करून विचारायची गरज नाही. तुम्ही स्वतः फाइंड आउट करू शकता. अँड द गोल इज रिच्ड. गोल ठेवला आहे का? आजपासून तो विचार करायला लागा. तुमची पॅशन कशात आहे? तुमची टेक्निकल फील्डसाठी पॅशन आहे, टेक्नो कमर्शियल फील्डसाठी पॅशन आहे का कम्प्लिटली मॅनेजमेंट फील्डसाठी तुमची पॅशन आहे? आणि शेवटचा ॲडवाईस देऊन मी थांबतो. कृपा करून मी रिपीट करतो, पोस्ट ग्रॅज्युएशनला किंवा स्पेशलायझेशन करायच्या वेळेस ब्लाइंडली निर्णय घेऊ नका. इन्स्टिट्यूट्सना पैसे हवे असतात. धंदा करायला ते लोक बसलेले आहेत. मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असेल किंवा कुठली पण इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट असेल. कळलं की नाही? सो याच्यामध्ये डोळे झाकून फॉर गॉड सेक निर्णय घेऊ नका. ग्रॅज्युएशनचा निर्णय डोळे झाकून घेतला समजू शकतो मी, पण तुम्हाला मी जे आज टूल्स देऊन चाललोय त्या टूल्सचा उपयोग करा, सजग व्हा आणि निर्णय घ्या. त्याच्यासाठी 3 गोष्टी तुमच्यामध्ये माहिती पाहिजेत पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स करण्यासाठी. फर्स्ट इज द पॅशन. तुमच्यातलं पॅशन, तुमच्यातले स्ट्रेंथ्स काय, तुमचे विकनेसेस काय, त्याचं नॉलेज. सेकंड थिंग, ज्या फील्डमध्ये पॅशन आहे त्या फील्डमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत का नाही आहेत. नाहीतर तुम्ही ते पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स कराल आणि मग त्याच्यात जर अपॉर्च्युनिटी नसतील तर तुमचे पैसे वाया जातील. कारण पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल, ओव्हरसीज असेल तर 40-50 लाख लागतात. ब्लाइंडली आई बाबा देत आहेत, बाबा घर गहाण ठेवायला तयार आहेत. आमचे पालक काय काय नाही करत रे बेटा तुमच्यासाठी. सगळं काढून देतात. केवळ आमचा मुलगा, आमची मुलगी शिकावी, तिचं भलं व्हावं, चांगलं शिक्षण मिळावं, ते चांगल्या पद्धतीने पायावर उभे राहावेत म्हणून ते त्याग करायला तयार आहेत. तुम्ही काय करताय? डोळे झाकून निर्णय घेता. 40 लाखाला चुना लावायचा. मला कित्येक विद्यार्थी असे माहितीत अमेरिकेत गेलेले परत आलेत. तिथे गेले, 2 वर्ष घासले, H1B नाही मिळाला, कॉम्पिटन्सी नाही. नंतर लक्षात आलं की ज्याच्यात स्पेशलायझेशन करायला गेला त्याच्यामध्ये मनच नाही लागत आहे, त्याचं पॅशनच नाहीये, त्याला आवडतच नाहीये. ते कसं बसं रेटून मार्क, इथे बसून मार्क कमवायची फक्त आपल्याला सवय आहे, घोकमपट्टी करून रट्टे मारून. तिथे पण तसंच काहीतरी करायचं आणि मार्क घ्यायचे आणि नंतर मग परत यायचं माघारी. काय करणार ते आई वडील? डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. कोण देणार तुम्हाला सॅलरीज? तिथे डॉलरचे सॅलरीज रुपीजमध्ये कन्वर्ट केल्यावर खूप भारी भारी वाटतं. इथं आल्यावर वाट लागते. हप्ते भरता येत नाहीत बाबांना. का वाट लावता? स्वतःची तर वाटच लावून घेता, आई वडिलांची पण वाट लावता. हा तुम्हाला अधिकार नाहीये. आणि दुर्दैवाने काय, आमची पेरेंट्स जे आहेत समाजामधले आज तेवढे नॉलेजेबल नाही आहेत. मी म्हणू शकतोय, स्टेटमेंट करतो मी, आमचे पेरेंट्स नाहीत नॉलेजेबल. आम्ही आमच्या काळात जे निर्णय घेतले आमच्या आई वडिलांना, काका मामांना विचारून घेतले, तसेच आम्ही पुढे मोठे झालो.
आमचा काळ वेगळा होता. इंजिनिअरिंगला जा रे, तिथे भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यात COIP सारखं कॉलेज मिळालं तर नथिंग लाईक इट. आज तसं नाहीये. आज COIPची आवश्यकता नाहीये तुम्हाला ग्रेट इंजिनियर व्हायचं असेल तर. आज IITची पण आवश्यकता नाही. मी खूप बोल्ड स्टेटमेंट करतोय. तुमच्यामध्ये दम किती आहे. इथं बसल्या बसल्या जग तुमच्या हातात आहे रे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस काय आहे, कुठले विषय शिकवले जातात, तुम्हाला इथं बसल्या बसल्या कळेल. मग तुम्ही सिपनामध्ये असा, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असा, कुठल्या पण कॉलेजमध्ये असा, काय फरक नाही पडत. त्या विद्यार्थ्यांमध्ये किती तो जागा आहे, हाऊ मच इज अवेक, त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. त्याच्यामध्ये किती दम आहे का. तो फक्त सिलेबसमध्ये सर 40 मार्क कसे कमवायचे, ते काय मागच्या 10 वर्षाचे पेपर सॉल्व्ह केले, 40 मार्क अत्यंत फालतू विद्यार्थ्याला पण मिळतात. आणि आजकाल अजून एक महत्त्वाचं सांगतो की तुम्हाला माहिती आहे, तुमच्या शिक्षकांना पण माहिती, शिक्षकांमध्ये गट्स नाहीत तुम्हाला नापास करायचे. कारण नापास झाल्यावर जर त्या शिक्षकाचं नाव तुम्ही लिहून फॅनला लटकला, तुम्ही तर जाल, ते शिक्षकाचे 12 वाजवाल तुम्ही. लक्षात आलं की नाही. सो या गोष्टी ज्या आहे, हे मी वस्तुस्थिती सांगतोय. मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतोय. आज जे समाजामध्ये चित्र आहे, त्यामुळे तुमच्या मार्कला भुलू नका. ते डेंजरस मार्क आहेत, कष्टाने कमवलेले नाही आहेत रे. मी क्लेम करतो, कुठल्या शिक्षकांनी पण तुमच्या चॅलेंज करावं. मी पुण्यामधल्या मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये पेपर चेक करत असताना जेव्हा शिक्षकांबरोबर बसलोय, मला माहिती ते कसे चेक करतात. सो लक्षात ठेवा. काय होतं, मी चुकीची जर प्रशंसा केली ना तुमची, तर प्रॉब्लेम कोणाला येणार आहे, मला येणार आहे का तुम्हाला. कारण तुम्हाला भ्रम निर्माण होणार. मी मॅथमॅटिक्समध्ये ग्रेट आहे, प्रत्यक्षात तू 0 आहेस बेटा. कळलं की नाही. सो हा भ्रम निर्माण करणाऱ्या मार्कशीट्स खूप मार्केटमध्ये आहेत. सो त्या भ्रमात प्लीज राहू नका. तुम्हाला जे मी कॉम्पिटन्सीच्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही प्लीज लक्ष द्या, जागं व्हा, सगळ्यात महत्वाचं. आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला जायचं असेल, मला फोन करा. मी परत रिपीट करतो, मी चार्ज करणार नाही तुम्हाला. तुम्हाला जर ॲसेस करून घ्यायचं असेल तर एक्सपर्टाईज त्या फील्डमध्ये करायचं आहे की नाही, किंवा पिंड काय तुमचा कसा आहे, त्याच्या सायकोमेट्रिक टेस्ट आहेत. ही सगळी टूल्स अमेरिकेचे विद्यार्थी वापरतात. दुर्दैवाने आमच्याकडे अजून कॉलेजमध्ये ती टूल्स प्रचलित झालेली नाही आहेत. काही कॉलेजेसचे आहेत टायअप्स काही एजन्सीज बरोबर, पण ऍक्च्युअली ते कसं वापरायला पाहिजे त्यानुसार शिकव. तिथे पण परत पैसा येतो. स्वार्थी इन्स्टिट्यूट, स्वार्थी कन्सल्टंट्स बरोबर तुम्ही जर आला तर त्याला फक्त तुमच्या खिशावर नजर असते, बाकी त्याला काही 40 लाख द्यायचे नसतात तुमच्या PG साठी. ॲम आय राईट. बरोबर आहे की नाही. आणि जेव्हा तुम्ही अज्ञानी आहात हे समोरच्याला कळतं, तर तुमचं एक्सप्लॉयटेशन व्हायला किती वेळ लागणार. लाखो मुलं MPSC UPSC करतायत पुण्यात, दिसतील तुम्हाला. 28-29 वर्षाची घोडे झाले तरी ते अजून क्लिअर होत नाही, आणि त्यांना अजूनही वाटतं की आपण काहीतरी कमिशनर होणार. तुम्ही मला सांगा, भारतातले कुठले आईबाप आहेत की ज्यांना असं वाटत नाही आपला मुलगा किंवा आपली मुलगी IPS व्हावं आणि IAS व्हावं. एक तरी फॅमिली दिसेल का. सगळ्यांना धाव आहे. तुम्ही माझ्या इन्स्टिट्यूटला आला तर मी तुमच्याकडे बघून तुमच्या पालकांना म्हणणार, वाय काय तेज आहे या मुलीवरती, चेहऱ्यावर, या मुलावरती काय तेज आहे, राजबिंडा आहे, अगदी IAS होण्याच्या लायकीचा आहे, फक्त त्याला प्रॉपर मार्गदर्शनाची गरज आहे. मग काय करावं लागेल सर. काय नाही, 2 लाख रुपये भरा, जाऊ देत, तुम्हाला 10% डिस्काउंट देतो. डिस्काउंटला तर अजून भुलतो. कळलं की नाही. किती वेळ लागतो तुम्हाला पकडायला, तुमचे खिशे रिकामे करायला किती वेळ लागतो. अज्ञानी मुलांचे खिशे रिकामे करायला काही वेळ लागत नाही. आणि हे एक्सप्लॉयटेशन आज दुर्दैवाने खूप जोरात भारतात चालू आहे. म्हणून मी का सांगतो तुम्हाला हे सगळ्या गोष्टी, की ह्या गोष्टी कळल्या तर तुम्ही डोळेसपणे जागं व्हा. कळलं की नाही. त्यासाठी सांगतो, आंधळेपणाने निर्णय घेऊ नका, डोळसपणे निर्णय घेता येतात. ओके. मी खूप जास्ती वेळ घेत खूपच बोललो. आय एम व्हेरी सॉरी. केरडे सर, तुम्हाला खूप वेळ बसावं लागलं इथे. आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मला खूप तुमचं कॉलेज आवडलं. इथे या कॉलेजमध्ये ज्या काही व्हॅल्यूजला इम्पॉर्टन्स आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा इथे आहे, शिवाजी महाराज स्वतः अस्तित्वात आहेत, स्वामी विवेकानंद आहेत. अजून एक फक्त जाताना महत्वाची मी गोष्ट सांगतो आणि जातो, मला मोह आवरत नाही. सांगू का. मी नेहमी विद्यार्थ्यांना माझ्या लेक्चरमध्ये एक गोष्ट सांगत असतो की शिवजयंती फॉर एक्झाम्पल, तुमचं कॉलेज खूप भारी करतं ऑर्गनाईज, मला सांगितलं सरांनी, तुमचं ढोल पथक आहे आणि जोरदार पोरं आहात तुम्ही, सगळं सांगितलं. शिवजयंती आपण कशी साजरी करतो, आता पुण्यात मी जी बघतो ते, आणि बहुतेक गावांमध्ये तशी साजरी होते. मोटरसायकलवरती तो भगवा झेंडा लावलेला असतो
आणि काही पोरं हॉर्न वाजवत आणि किंचाळत, मागे बसलेला किंचाळतो, पुढे बसलेला हॉर्न वाजवतो, शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी असे बोंबलत फिरतात. कळलं की नाही? मी पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा अजून अशी मुलं बघायची आहेत, माझं स्वप्न आहे की जी घोड्यावरती भगवा झेंडा हातात घेऊन शिवाजी महाराज की जय म्हणतील. मोटरसायकल चालवायला मनगटामध्ये दम लागत नाही, घोड्यावरती बसून घोड्याला चालवण्यामध्ये दम आहे, लक्षात ठेवा. कळलं की नाही? आणि आमच्या रामकृष्ण संघाचं एक तत्वज्ञान तुम्हाला सांगतो. मी रामकृष्ण संघाचा एक कार्यकर्ता आहे म्हणून सांगतो. मी जेव्हा म्हणतो ना की माझं विवेकानंदांवरती प्रेम आहे, माझी विवेकानंदांच्या प्रती भक्ती आहे, याचा अर्थ असा असतो की स्वामी विवेकानंद की म्हणलं की मी जय म्हणून घसा कोरडा करत नाही. मी ज्याच्यावरती प्रेम करतो सगळ्यात पहिले मला त्याचं चारित्र्य माहिती असतं, मला त्याचं चरित्राचा अभ्यास झालेला असतो आणि तो आदर्श माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी जगण्याचा प्रयत्न करत असतो. हे रामकृष्ण मठाचं मिशनचं तत्वज्ञान आहे. मी जर शिवाजी महाराजांचं भक्त म्हणत असेल स्वतःला तर शिवाजी महाराज माझा आदर्श असला पाहिजे, नंबर 1. शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा सखोल माझा अभ्यास असला पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या आदर्शानुसार जगण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे, तरच मी शिवाजी महाराजांचा भक्त म्हणून घेण्याच्या लायकीचा आहे. नाव घेताना श्रीरामाचं नाव घेत राहायचं आणि अंगविक्षेप करत नाचायचं, दुर्गा पूजेमध्ये दांडिया खेळायचा, गुजरातमध्ये मॅक्सिमम बऱ्याच मुली गरोदर होतात, हे दुर्दैव आहे आपल्या राष्ट्राचं. तुम्हाला मी सांगतो, हा काय खेळ करतो आपण? ही कसली भक्ती तुमची? ही भक्ती आहे त्या दुर्गेबद्दलची? मुली गरोदर होतात, ॲबॉर्शन करावे लागतात. गुजरातमधली स्टोरी आहे, मी तुम्हाला सांगतो. मी थापा मारत नाहीये, विचारून घ्या, तुम्ही चेक करून घ्या. ही भक्ती आहे का? दुर्गा मातेची भक्ती आहे का आपली? तुम्ही जर इंद्रियजन्य गोष्टी करणार असाल त्याच्यातनं तुमची भक्ती नाही रिफ्लेक्ट होत. लक्षात आलं की नाही? त्यामुळे जेव्हा तुम्ही कुठली जयंती साजरी करता तेव्हा एका भक्तासारखी जयंती साजरी करा, फालतू लोकांसारखी जयंती साजरू नका करू. कळलं की नाही? सो हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि तो उतरवण्याचा प्रयत्न केला तर चारित्र्य, जे मी बोललो, स्किल्स सांगितले, चारित्र्य ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये येईल. तुम्ही फालतू अंग वेडवाकडे करत नाचणार नाही, किंचाळणार नाही. वारकरी जेव्हा त्या वारीला जातात, ते कीर्तन करतात, त्याचे युट्यूबवर तुम्ही बघितले पण असतील व्हिडिओज. ते नृत्य कसं असतं? बिभत्स नृत्य नसतं, त्यांची खरी विठ्ठलावर भक्ती असते. भक्ती, शिवाजी महाराजांवर भक्ती असणारा माणूस, शिवाजी महाराजांवर भक्ती असणारा मुलगा मुलगी घाणेरडे अंगविक्षेप करत नाचणार नाहीत, एका डिसिप्लिन मध्ये राहतील. कळलं की नाही? हा, सो आय होप तुम्ही त्याप्रमाणेच विद्यार्थी आहात. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.